देशात घरगुती स्वयंपाकाकरता वापरण्यात येणारा इंधनाचा घरगुती गॅस सिलेंडर हे एकदम सुरक्षित आणि प्रदूषणविरहित स्वयंपाकाकरता उपयोगात येणारा विकल्प असून सध्या देशात 75% नागरिक याचा उपयोग घरी स्वयंपाकाकरता करत आहेत। तर आजही 20% नागरिक चुलीवर म्हणजेच लाकडाचा उपयोग करत स्वयंपाक करतात, तर केवळ 5% नागरिक स्वयंपाकाकरता विजेवर चालणारे यंत्र अर्थात इंडक्शनचा वापर करतात। या तीनही इंधनांचा विचार केल्यास LPG सिलेंडर हेच इंधन नागरिकांनी दैनंदिन जीवनात उपयोगी आणावे असे या क्षेत्राचे जाणकार सांगतात। परंतु सध्या घरगुती LPG सिलेंडरची किंमत सर्वसाधारण जनतेस न परवडणारी आहे। जागतिक बाजार मूल्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे, तर भारत देशातही याची मागणी वाढली आहे। परंतु घरगुती सिलेंडरचा अवैध वापरही मोठ्या प्रमाणात होतो आहे। ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनच्या सर्व्हेमध्ये ही धक्कादायक बाब समोर आली असल्याचे संस्थेचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष नितीन सोळंके यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। या संदर्भात ओमकार शिंगाटे यांनी अधिक माहिती दिली। भाविक भाजले गेले, त्यात एक महिला कॉन्स्टेबल पण होती, पण पब्लिकला हे माहीत असून पण ह्याच्याकडे कानडोळा करत असते, प्रशासनाला माहीत असून पण ह्याच्याकडे कानडोळा ठेवली की घरगुती गॅस सिलेंडरचा हा कमर्शियलमध्ये जास्त मोठ्या प्रमाणात मिसयूज होतोय। त्या संदर्भात आम्ही जनजागृती तर करतच असतो, पण ती आम्ही कुठेतरी त्या जो ब्लास्ट झाला ना त्या आनंद हॉटेलमध्ये म्हणजे कलेक्टर ऑफिस जवळ चालू होते, भयानक इतर खूप लांब राहिले। तुम्ही म्हणता हॉटेलचं कलेक्टर ऑफिस जवळ इनलिगल पॉईंट होता, अजूनही असेल म्हणजे कानाडोळा करते प्रशासन, कारणीभूत प्रशासन आहे। तुम्ही अवेअरनेस करून किती करणार? नाही, आम्हाला जनतेचा सपोर्ट हवा आपल्या माध्यमातून त्यामुळे धोका निर्माण होतो, त्यामुळे मनुष्यहानी होण्याचे चान्सेस जास्त असतात आणि सर्व करत असताना सेफ्टी न वापरल्यामुळे परत स्वरूपात होते, जो की चुकीच्या माध्यमातून, जो की घरामध्ये भेटणारा आपला 14 किलोचा गॅस आहे आणि व्यवसायात भेटणारा आहे तो 21 किलोचा गॅस आहे। त्या गॅसला 18% GST असतो आणि आपल्या घरातल्या गॅसला 5% GST असतो आणि तो गॅस बसतो आपला 19। मी ओमकार शिंगटे, मी ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशन नागपूर यांच्या माध्यमातून एक जनजागृतीचा कार्यक्रम म्हणजे आम्ही पुढे नेत आहे, जो की आपल्या घरगुती गॅस सिलेंडर चुकीच्या माध्यमातून व्यावसायिकमध्ये जो काही उपयोग होत आहे त्याचा अवेअरनेस आम्ही पब्लिक म्हणजे जनतेसमोर आणण्यासाठी आम्ही एक असा एक रिस्पॉन्स घेतला आहे। त्यामधनं आपल्या घरातला घरगुती गॅस आहे जे चुकीच्या माध्यमातून व्यावसायिक स्वरूपात यूज होते, जसे की हॉटेल्स असतील त्यामध्ये पलटी करून त्या माध्यमातून, परत जो की गाड्या असतील आपल्या LPGच्या वर चालणाऱ्या त्या गाडीमध्ये चुकीच्या माध्यमातून भरला जातो, त्या माध्यमातून मनुष्य म्हणजे ब्लास्ट होण्याची शक्यता जास्त असते, त्या माध्यमातून मनुष्यहानी होण्याची शक्यता जास्त असते। हे रोखण्यासाठी आम्ही एक छोटासा उपक्रम चालू केला आहे, जनजागृती अभियान म्हणून। त्या माध्यमातून आपण पब्लिक समोर अशा गोष्टी आणणार आहे की जो आपल्या घरात गॅस येणार आहे तो 14 किलोचा असतो, तो आपण मोजमाप करून घ्यावे, जो डिलिव्हरी बॉय असेल, एजन्सी असेल त्यांच्याकडून आपण चेक करून घ्यावे, जे की सील असेल आपलं ते प्रॉपर चेक करून घ्यावे, अशी आम्ही एक मोहीम चालू केलेली आहे। बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।